नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण थंडगार पित्तनाशक आरोग्यदायी सोलकढी रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। ही सोलकढी बऱ्याच ठिकाणी हॉटेलमध्ये आपण पितो, पण तशीच आपल्याला घरच्या घरी कशी बनवता येईल हे आज आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी एक मिरची घेतली आहे, तुकडे करून घेतले आहे मिरचीचे। मिरची तिखट आहे म्हणून मी एक घेतली आहे। अर्धा बीट साल काढून त्याचे तुकडे करून घेतले आहे। 2 ओले नारळ फोडले होते, त्यातलं 1.5 नारळाचे काप करून घेतले आहे पातळ असे। 1 चमचा जिरं, चवीनुसार काळं मीठ आणि साधं मीठ घेतलं आहे। 1 चमचा साखर, 2 चमचे दही। दही आंबट आहे म्हणून मी 2 चमचे घेतला आहे। कमी आंबट असलं तर जास्त दही घ्यायचं। 2 लसणाच्या कड्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा। आपण आता नारळाचे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। तुम्हाला जर हे खोबरं किसून घ्यायचं असलं तर किसून घ्यायचं, काप केले तरीही चालतात। बीटाचे पण पातळच काप करायचे, म्हणजे बारीक करताना व्यवस्थित बारीक होतात। जिरं, आलं, लसूण आणि हिरवी मिरची टाकून बारीक करून घ्यायचं। आधी पाणी न टाकता बारीक करायचं। बघा, आपण पाणी न टाकता बारीक करून घेतलेला आहे। आता आपण थोडंसं पाणी टाकून मग एक फेर फिरून घ्यायचा। बघा, पाणी टाकून पण व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे। त्यामध्ये आपण दही टाकून घेऊया आणि साखर पण टाकून घ्यायची। काळं मीठ आणि साधं मीठ घेतलेलं आहे, ते पण टाकूया। अजून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि एक फेर फिरून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित बारीक होते। बघा, आता मी एक बाउल ठेवलेला आहे, त्यावर गाळणी ठेवूया। गाळणीमध्ये आपण कॉटनचा रुमाल टाकून घेऊया, म्हणजे व्यवस्थित असं सोलकढी गाळली जाईल। तुम्ही जर जेवणामध्ये रोज 1 वाटी सोलकढी पिली तर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास पण होणार नाही, इतकी पाचक ही सोलकढी असते। बघा, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे, ते पण टाकून आपण गाळून घेऊया आणि हे पिळून घ्यायचं। आणि जो राहिलेला चोथा आहे तो आपल्याला परत एक वेळा बारीक करायचा आहे। मुलांना बीट दिलं खायला तर ते बीट खात नाही आणि मुलांना तर भरपूर हिमोग्लोबिनच्या समस्या असतात। तर तुम्ही अशा वेळेस अशी ही सोलकढी त्यांना जर 1 वाटी जेवणामध्ये दिली तर ते रोज तुम्हाला करायला लावतील, इतकी ही छान सोलकढी होते। आपण हा चोथा परत एकदा पाणी टाकून बारीक करून घेऊया। बघा, मी आता परत एकदा पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे हे। आणि त्याच भांड्यात आपण अजून पाणी टाकून घेऊया। हे पण व्यवस्थित गाळून घ्यायचं। बघा, आपण हे छान असं गाळून घेतलेलं आहे। हा चोथा तुम्ही फेकून न देता पराठ्यांमध्ये टाकला तरीही चालतो। अगदी पूर्णपणे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे याच्यामधलं दूध। बघा, छान असं आपण पिळून घेतलेलं आहे। हा चोथा किती पांढरा दिसत आहे बघू शकता। आपला जो बिटाचा कलर आहे तो पूर्णपणे निघून गेलेला आहे। ह्या चोथ्याच्या तुम्ही पराठे किंवा पुऱ्या केल्या तर खूप छान लागतात। बघा, आपली सोलकढी किती छान अशी झालेली आहे बघू शकता। अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच आपली सोलकढी झालेली आहे आणि बिटामुळे किती छान असा कलर आलेला आहे। त्यामध्ये आपण थोडासा कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जर तुम्ही अशीच सोलकढी घरी करून पिली तर तुम्हाला हॉटेलमध्ये सोलकढी पिण्यासाठी जाण्याची गरज पडणार नाही। अगदी हॉटेलसारखीच सोलकढी घरीही होते, नक्की ट्राय करून बघा। आता आपण त्यामध्ये बर्फाचे क्यूब टाकून घेऊया। आपल्याला जर लगेच प्यायची असली तर बर्फाचे क्यूब टाकून घ्यायचे
किंवा मग थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायची, म्हणजे थंडगार सोलकढी छान लागते प्यायला. आपली 5 ते 6 ग्लास सोलकढी झालेली आहे. तुम्हाला माझी सोलकढीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने सोलकढी बनवतात तेही मला सांगा, म्हणजे मीही तुमच्या पद्धतीने सोलकढी करून बघेल. तुम्हाला जर सोलकढीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळतील आणि असेच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.